तर शुभ सकाळ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि व्हिडिओ थोडासा लेट येऊ राहिला त्यामुळं माफी असावी. तर हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनाचा. तर ज्या दिवशी रक्षाबंधन त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर व्हिडिओ एडिटिंग करायला मला काही वेळ भेटला नाही त्यामुळं मी एडिटिंग नव्हता केला, त्यामुळे मी व्हिडिओच नाही टाकला. आणि आता इथं आमची सकाळची देवपूजा झाली, रांगोळी वगैरे काढली, सर्व व्यवस्थित आवरलं घरातलं पण. सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या, माझे कपडे धुवून झाले आज. त्याच्यानंतर स्वयंपाक झाला. मी लवकर उठले ना आज रक्षाबंधन असल्यामुळं. तर छान दिवस असा शुभ मस्त. तर आता आजी मस्त आमच्या सगळे देवा ओळून घेतात. तर आजीला बोलले की तुम्ही देवांना ओळून घ्या आणि राखी बांधा देवांना, आणि देवांची रक्षाबंधन झाल्यानंतर मग आपली रक्षाबंधन आपण साजरी करू. तर बघा आजी चालू आहे आता सगळं देवांना ओवाळायचं काम. आणि आज आजींना पण लवकर त्यांच्या माहेरी जायचं आहे, म्हणजे त्यांच्या भावांकडे जायचे राख्या बांधण्यासाठी. त्याच्यामुळं मग त्यांना म्हटलं आता तुम्ही जाऊन या आधी अक्का, मग नंतर मी जाईल. त्या आल्या का मग मी जाणार आहे. तर त्याच्या आधी काही मी जाणार नाही आहे, कारण कसं दरवेळेस म्हणजे मी तसं काही नाही, आम्ही कोणी पण जातो एकमेकी, त्या जाते किंवा मी जाते. पण मग त्यांना म्हटलं आधी तुम्ही जा मग मी जाईल. तर बघा आता घरात मस्त रांगोळी वगैरे झाली, देवपूजा झाली, छान असं मस्त फुलांनी सजवलं देवांना. आता आमच्या अक्का महाराजांना ओवाळत आहे आणि महाराजांना राखी बांधू राहिल्या. देवापासून शुभ काम सुरुवात केली तर खूपच चांगलं असतं कोणतीही गोष्ट. तर बरेच वेळा मी अनुभव घेतला, म्हणजे ज्या दिवशी माझ्याकडनं देवपूजा झाली नाही ना आणि डायरेक्ट मी कामाला जर लागले ना काही गोष्टी, तर माझं काम पटकन होत नाही. पण ज्या दिवशी मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून जर मी देवपूजा केली ना आणि त्याच्यानंतर जर मी उशीर झाला तरीही मी ते कामाला लागले ना तर माझं काम खूप पटकन होतं. तर हे महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. तर आज अवधूत पण लवकर उठला होता आणि भक्ती पण आज आमची लवकर उठली आहे. आणि आता आमची भक्ती पण आता मस्त देवपूजा करणार आहे. म्हणून मी कशी दिसते सांग सगळ्यांना. छान दिसते तुझे कपडे. बघू सरळ उभी राह. हां बेल्ट बघा हिचा किती मस्त मॅचिंग आहे. हां तिच्या भावाला ओवाळायचे आता. तर चला आता आमची रक्षाबंधनची आमच्या पोरी येते, जावाच्या पोरी. आता रक्षाबंधन साजरी करतो आम्ही. नाही भाऊ पशी बसल्यावर जवळ डोक्याला हात ना, डोक्याला ठेवायचं, असे ओवाळायचे. ठेवून द्यायचं असं, ठेवून द्यायचं नाही तू गोड खायला. घाल खाऊ त्याला. फोटो काढ का ती, काय म्हणते थांब ना फोटो काढ. धर राखी. तर आता चालली आमच्या पोरांची रक्षाबंधन. आणि आता थोडंसं लहान असल्यामुळं भक्ती पण थोडी नादेबाना घेते, राखीच बांधत नव्हती लवकर. तर गायत्रीला बोलले तू बांध, नंतर तुझ्यानंतर मग ती बरोबर बांधील, नाही तर मग मी बांधेल, नाही तर असं करू. तर आता गायत्रीची रक्षाबंधन झाली, भक्तीची झाली, आता आमची दिदी राहिली. तर दिदी म्हणजे सगळ्यात मोठी, तर तिला आता राखी बांधायला. तर तिघं बहीण भाऊ, चौघं बहीण भाऊ मस्त आता रक्षाबंधन साजरे करून राहिले. आणि आमची दिदी ईश्वरी आता आमच्या बाबांना राखी बांधू राहिली. आणि बघा इकडे चालले या पोरांचे नखरे. आणि भक्तीचा ड्रेस छान दिसतोय ना, तर ही पॅन्ट वेगळी आणि शर्ट वेगळं आहे, पण ते मॅचिंग झाली त्यामुळं मी घातले. आणि बघा अवधूत बघा कसे नखरे करतोय, पाया पडू राहिला भक्तीच्या, आणि भक्ती त्याला आशीर्वाद देऊ राहिली. आणि इकडे आली आता बाबांना राखी बांधायला भक्ती आणि गायत्री. तर बघा काय बोलायचं. हा चालेल. आणि हां आता ओवाळलं ना. मंदिरामध्ये नाही काढून देते. या ना पुढं. अवधूत चाल निघ पुढं इकडं. अगं पण मग गर्दीच तेवढी पण
इकडे कोण घेईल आता चला इकडे वरती चला आवडू सगळे पटापटा सुंदर असा परिसर आहे इथं मस्त मंदिराचा आणि पूर्ण भरपूर मंदिर आहे इथं तर हे मंदिर आहे सिन्नरमधील गोंदेश्वर प्रसिद्ध असं मंदिर आहे महादेवाचं स्थान आहे तिथं आणि खूप छान आहे तर आमच्या सिन्नरमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे तर खूप छान वाटतं असं मस्त कुठे दर्शनाला गेल्यावर तर गोंदेश्वरी एकदमच भारी वातावरण तिथं आणि जेव्हा पाऊस जेव्हा असतो ना पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटतं तिथं तर इथं ना खूप गर्दी असल्यामुळं आम्ही उभ्यानेच तिथून असं देवाचं दर्शन वगैरे घेतलं बहिणीने भस्म वगैरे आणलं होता थोडंसं जल अर्पण केलं आणि साधीसुधी आपली पूजा केली कारण म्हटलं चला घरी आपली महादेवाची आपली पूजा झालेली त्याच्यामुळे मग काही हरकत नाही पण मग एवढ्या लांब आलो मग म्हटलं चला महादेवाची आपण इथं पूजा करू आणि दर्शन वगैरे करून घेऊ कारण प्रत्येक महिलेला दर्शन तर आता आमचे दर्शन वगैरे झाले इथं आणि जास्त गर्दी असल्यामुळे तिथं व्हिडिओ मला जास्त घेता नाही आला तर बघा भक्तीने मस्त फोन घेतलाय दिला बाई मावशीने तिच्या मावशीने दिला नाही तर माझी मोठी ताईनं आम्ही दर्शन करून आलोय आणि बसलोय आता तर म्हटलं चला थोड्या वेळ इथले पण व्हिडिओ घेऊ मग तुमच्यापर्यंत शेअर करा आणि अजून रक्षाबंधन साजरी करायची आहे कारण मी आधीच आले सकाळी आणि भाऊ परत कार्यक्रमाला गेला होता तो घरी नव्हता कारण तो आहे कीर्तनकार त्याच्यामुळे त्याचे कार्यक्रम चालू राहताना मग तो आला का मग आम्ही त्यांना राखी बांधणार संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी तर चला आता आम्ही दर्शन वगैरे घेतले इथं छान छान असे मस्त मंदिर आहे बघू शकता कोरीव काम एकदम मस्त तर आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलो घरी आणि घरी ना मोठी ताई बोलली का शब्दाने सकाळची भिजताय तर मी ते थालीपीठ करत होते तर म्हटले थांब मीच करते मग मी 2 बटाटे उकडून घेतले आणि आता आम्ही थालीपीठ करून राहिलो तर आज सोमवार असल्यामुळं खिचडीचा पण कंटाळा येतो खाऊन खाऊन आणि नाही खाल्ली का उपवाशी पण मग कसं काय राहायचं तर पित्त वगैरे होतं त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांसाठी थालीपीठ केले आणि म्हटलं चला सगळे 2-2 3-3 मस्त खाऊ आणि बघा छान असे मस्त खरपूस तळे आणि छोटे छोटेच केले होते मी मस्त आणि पोरांना पण थालीपीठ खूप आवडतं तर हा होता आमचा सोमवारचा दिवस आमचं चाललं होतं इथं फराळ आणि चला इथली पुढे छान झाले का ग तुला कधीच नव्हतं कोणतरी आयतं दिलं हा ना मी दिलं ना तुझ्या घरी तूच करते ना ग हा ना दर छान वाटतं ना खाय मी तळते मग आता माझी बहीण तळल मी खाऊन घेते आता आम्ही दोघी बहिणी करतो फराळ मस्त थालीपीठ या सर्वांनी मस्त थालीपीठ खायला गरम गरम आणि ही आमची बहीण आम्हाला तळून देणार आहे मी इथं सगळ्यांसाठी चहा ठेवलाय तर इथं बघू शकता माझी मोठी ताई ज्ञानेश्वरी वाचू राहिली आणि माझ्या भावाने इथं मस्त पांडुरंगाची मूर्ती ठेवलेली सुंदर अशी सजून आणि बघा देवारा पण किती सुंदर आहे त्यांचावाला तर छान आहे ना तर चला इथंच व्हिडिओची एंड करते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल परत माहेरचाच एक पार्ट 2 राहणार आहे तर रक्षाबंधनाचा व्हिडिओ तो राहील तर नक्की सगळ्यांनी बघा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय